समाजोद्धारक कर्मयोगी कैलासवासी एकनाथभाऊ जाधव 3 मार्च 1929 रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या छोट्याशा गावामध्ये एका संस्कार संपन्न अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला। साधे घर, मर्यादित शिक्षण, पण विचार मात्र अफाट आणि ध्येय प्रचंड असे त्यांचे होते। त्यांच्या मनामध्ये एक विचार होता, समाज उन्नतीचा मार्ग म्हणजे शिक्षण, संघटन आणि संघर्ष। बालपणापासून समाजाची वेदना त्यांच्या मनाला भिडत होती। पुढे तरुणपणी त्यांनी कुस्ती, कला, नाट्य आणि संघटन या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण केली। त्यांनी आयुष्यभर शिक्षण, प्रसार आणि समाजसेवा यासाठी कार्य केले। गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष संस्काराचा वारसा मिळाला होता। भाऊंच्या विचारधारेतून समाजोद्धाराची बीजे ही बाहेर पडत होती। आपल्या पंचक्रोशीचा विकास कसा करता येईल हाच एक ध्यास घेऊन भाऊ सर्वांना बरोबर घेत शेतकऱ्यांसाठी, त्यांच्या विकासासाठी ते सदैव लढत राहिले। यातून पुढे त्यांचे राजकीय क्षेत्र सुद्धा विकसित झाले। याच काळात कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपतदादा मोरे, कर्मवीर अण्णासाहेब वाघ यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रभाव भाऊंच्या मनावरती पडला। शेतकऱ्यांच्या विकासाबरोबर दीनदुबळ्यांची मुलं शिकली पाहिजे व शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचली पाहिजे, तरच समाजाचा उद्धार होईल हा ध्यास असं म्हटलं जातं की काही माणसाला जन्मताच नेतृत्वाचे गुण घेऊन येतात। त्याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे कर्मयोगी कैलासवासी एकनाथभाऊ जाधव, ज्यांना मोहाडीचे भूमिपुत्र असं म्हटलं जातं। अशा कर्मवीरांविषयी एक कविता तुमच्या समोर सुरुवातीला सांगतो, नंतर आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेऊया। नसेना आस कुणाशी, नसेना कोणाशी देश, कर्मयोगी तोच जो घेई सेवेचा वेश। समाज उद्धारासाठी आयुष्य खर्ची घालतो असा कर्मयोगी समाजात वंदनीय ठरतो। फळाची ना चिंता, लगबग कार्याची दिसे असा कर्मयोगी बहुजनांचा नायक असे। हाताला काम आणि मनात हा निस्वार्थ कर्मयोगाचे जीवन देतो खऱ्या जीवनाचा आठ। कर्माचा दीप घेऊन चालले जे जनसेवेच्या वाटेवर, एकनाथभाऊ जाधव नाव उजळे लोकांच्या हृदयावर। कर्मयोगी एकनाथभाऊ जाधव यांचं पुण्यस्मरण आहे। ज्या कर्मयोगी एकनाथभाऊ जाधवांना मी पण लहानपणापासून पाहिलेलं आहे, त्यांचं कार्य पाहिलेलं आहे। आत्ताच एका विद्यार्थ्याने आणि माझे सहकारी असलेल्या छोटे महाराजांनी गवळी सरांनी खूप सुंदर माहिती भाऊंच्याबद्दल दिली। सहकार क्षेत्रामध्ये सर्वात मोठं काम करणारे एकनाथभाऊ जाधव यांचं योगदान खूप मोठं आहे। गाव पातळीवर राजकारणाला सुरुवात करून जिल्ह्यामध्ये स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण करणारे एकनाथभाऊ यांनी मराठी विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये
संचालक म्हणून काम करताना फक्त तालुक्याचा नाही विचार केला, संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये असे खूप शिक्षक सापडतील की ज्यांना सहज नोकरी देऊन टाकेल. ही नोकरी मिळवण्यासाठी आज तरुण लाखो रुपये द्यायला तयार असतात. अशी नोकरी सहज भाऊंनी दिलेली आहे. भाऊंकडे गेलेला शिकलेला तरुण किंवा तरुणी जर असेल तर प्रसंगी मी स्वतः सुद्धा पाहिलेलं आहे की स्वतःच्या घरचं जेवण द्यायचे, स्वतःच्या घरी बसून त्याला चहा पाजायचे आणि त्याला नोकरी द्यायची. अनेक मोठमोठ्या लोकांना आपल्या गावामध्ये आणून चांगले ते कर्तव्य करण्याचा प्रयत्न, उदाहरण वाघाड धरण असेल, वाघाड पाठशाळी असेल, याचा पाठपुरावा त्यांनी केला आणि त्यामुळे या दिंडोरी तालुक्याला सुजलाम सुफलाम होण्यामध्ये सर्वात मोठं योगदान करायचं. अशा या कर्मयोगी एकनाथ भाऊ जाधवांच्या पवित्र स्मृतीला पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि माझ्या शब्द सुमनांना पूर्ण विराम देतो आणि पाहतो. पुन्हा एकदा आयोजकांचे धन्यवाद मानतो आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकनाथ भाऊ जाधव हे गरिबांचे कल्याण या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी आपल्याला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पाटील लिपे सर यांचे आभार. त्याचप्रमाणे उपस्थित पर्यवेक्षक श्री चटव सर, इंगळे सर यांचे आभार. विद्यार्थी मंडळ श्रीमती वैभव करे इयत्ता 8वी, तसेच शिक्षक मंडळ श्रीमती बसुटे एस एस, श्री गवळी सर, सुंदर सर, श्री भास्कर सर, कदम सर यांचे आभार. तसंच सर्व ज्ञान अध्याप घटकांचे आभार. तसंच सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी शिपाई महा यांचे आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज सर्वात जास्त माझ्या या चिमुकल्यांचे आभार. सर्वांचे कार्यक्रमाची शोभा वाढली. तर सर्वांचे आभार. धन्यवाद. नवी फळ हा नवी ई काय पंचवीस 26 Go!
दिशा तुला